आदरणीय भारतीय समभाग गुंतवणूकदारांनो, नमस्कार. ठाणे महाराष्ट्र येथून मी सत्यजित अभयकुमार शहा बोलतोय. 30 आजचा दिवस आहे 1 फेब्रुवारी 2026. 30 जानेवारी 2026 ला यूट्यूबवर मी एक व्हिडिओ सादर केला होता. शेअर्स डिव्हिडंड म्हणजे समभागांवरील लाभांश. त्याच्यावर म्हणजे त्या लाभांशामुळे जे काही गैरसमज निर्माण होतात गुंतवणूकदाराच्या मनात, त्याच्यावर केला होता. त्याच्यावर काही जणांनी काही प्रश्न विचारले आणि ते प्रश्न खरोखर योग्य होते किंवा त्यांनी सांगितलं आम्हाला अजून जास्त माहिती हवी आहे. तर मी आजचा जो विषय आहे व्हिडिओचा, त्याचं नाव शीर्षक आहे, इंग्रजीमधलं शीर्षक पार्ट 2. मुद्दाम पार्ट 2 आधी लिहिलंय, नाहीतर ते नाव आणि पुढचं नाव आहे शेअर्स डिव्हिडंड मिसकॉन्सेप्ट. म्हणजे पुढचं नाव सारखं, त्याच्यामुळे अनेक जण हा व्हिडिओ बघणार नाही. आणि मराठीत आहे भाग 2, समभागांवरील लाभांश व गैरसमज. कसं आहे ना, आता त्या प्रथम भागात बऱ्याच गोष्टीवर मी विश्लेषण केलं होतं, पण आता या भागात अजून खोलवर जाऊन मी विश्लेषण करतोय. आता इथे आपण काय केलंय, 3 वेगळी उदाहरणं दिली आहे. प्रत्येक उदाहरणात गुंतवणुकीची रक्कम 1 लाख आहे. आता आणि त्याचप्रमाणे त्या आस्थापनेने 1600% लाभांश जाहीर केला आहे. आता सर्वप्रथम लक्षात घ्या, 1600% म्हटल्यावर कुठल्याही माणसाला काय वाटतं, माझ्या गुंतवणुकीवर 1600%. कारण आपल्याला आत्तापर्यंत हीच सवय जडली आहे. बँकेत FD वर 6.5 मिळतात, त्याच्यामुळे 1 लाख गुणिले 6.5 वगैरे वगैरे. पण हे कसं आहे हे मी तुम्हाला जरा नीट समजावून सांगतो. हा 1600% ना, हा त्यांच्या म्हणजे फेस व्हॅल्यूवर दिलेला असतो. जो समभाग आहे ना, त्याच्या फेस व्हॅल्यूवर. आता हे पहिलं उदाहरण, जिथे गुंतवणूक 1 लाख केले, लाभांश 1600%. आता हे समजून घ्या. आता ह्या समभागाची किंमत आहे 10,000 रुपये. आता 1 लाख जर गुंतवले तर 10,000 प्रमाणे तुम्हाला किती मिळणार समभाग? फक्त 10 समभाग मिळणार आणि याची फेस व्हॅल्यू आहे 10. त्याच्यामुळे तुम्हाला प्रत्येक समभागामागे 160 रुपये हा लाभांश मिळणार. म्हणजे 10 समभागांमागे 1600 समभाग मिळाले. हो, पण हे जे 1600 रुपये लाभांश मिळाला आहे, तो 1 लाख गुंतवणुकीवर आहे. त्याच्यामुळे तुम्हाला 1 लाख गुंतवणुकीवर किती टक्के लाभांश मिळाला, तर तो होतो 1.6%. पण आपल्याला काय वाटतं, 1600% म्हणजे अरे बापरे, पण नाही. कारण इथे आपल्याला टक्केवारी काढायची असते. आता हे थोडं समजून घ्या. आधी 2-3 वेळा व्हिडिओ पहा आणि काही अडचण आली तर मला तिकडे कॉमेंटही करू शकता किंवा माझ्या व्हॉट्सअपला पण तुम्ही प्रश्न विचारू शकता. आता माझा व्हॉट्सअप क्रमांक खाली जिथे डिस्क्रिप्शनमध्ये दोन्ही माझे व्हॉट्सअप क्रमांक दिलेले आहेत. आता तेच, पण दुसरं उदाहरण, गुंतवणूक तेवढीच 1 लाख, लाभांश 1600%, फक्त फेस व्हॅल्यू आहे 5. आता आणि समभागाची किंमत आहे 5,000. आता कसं असतं, 1 लाख गुंतवले पण समभागाची किंमत 5,000, म्हणजे तुम्हाला 20 समभाग मिळणार त्या आस्थापनेचे.
आणि तुम्हाला 5 रुपयावर 1600% लाभांश आहे. म्हणजे तुम्हाला प्रत्येक समभागावर 80 रुपये मिळतो लाभांश. आता तुमच्याकडे 20 समभाग आहेत, त्याच्यामुळे 1600 झाला. आणि मगाप्रमाणे 1 लाखावर 1600 म्हणजे तुम्हाला 1.6% हा लाभांश मिळाला, म्हणजे 1.6 दशांश. आता तिसरं उदाहरण, शेअर म्हणजे हे ते एवढंच आहे. 1 लाख गुंतवले, त्याच्यानंतर 1600 डिव्हिडंड म्हणजे लाभांश. समभागाची किंमत ही 500 रुपये. आता 1 लाख गुंतवलेत, पण समभागाची किंमत आहे 500, आणि मग तुम्हाला 1 लाखाचे 1 लाख गुंतवल्यावर 200 रुपयाचे तुम्हाला 500 रुपये, समभागाची किंमत 500, 1 लाख गुंतवलेत म्हणजे तुम्हाला 1 लाखावर 500 किमतीचे 200 समभाग मिळतील. पण त्याची फेस व्हॅल्यू आहे 1 रुपया. म्हणजे आता तुम्हाला काय होणार, 1 रुपयावर 1600% म्हणजे तुम्हाला प्रत्येक समभागामागे 16 रुपये हा लाभांश. पण तुमच्याकडे आहेत 200 समभाग, म्हणजे हा लाभांश झाला 3200. पण हा 1 लाख गुंतवल्यावर एवढा लाभांश मिळालाय, म्हणजे तो 3.2% लाभांश. पुन्हा सांगतो, फक्त लाभांश मिळवण्यासाठी तुम्ही समभागात गुंतवणूक करू नका. एक साधं उदाहरण सांगतो. काल एका आस्थापनेची Q3चे रिझल्ट्स बाहेर आले. त्या Q3च्या रिझल्ट्समध्ये त्यांनी सांगितलं की ₹5. आता हे लाभांश असा पण लिहू शकतात, ₹5 दर समभागामागे ₹5 तुम्हाला मिळतील. आता कसं आहे ना, एका व्यक्तीकडे 10,000 समभाग आहेत. 10,000 गुणिले 5 म्हणजे त्या व्यक्तीला किती डिव्हिडंड किंवा लाभांश मिळणार हे बघा. 10,000 गुणिले 5 लाख रुपये लाभांश मिळणार. पण एक लक्षात घ्या, रेकॉर्ड डेट नंतर एखादा काय म्हणेल, मी आत्ता गुंतवतो आणि लाभांश घेतो, पण रेकॉर्ड डेट नंतर अंदाजे 5 रुपयांनी समभागाची किंमत कमी येणार आहे. आणि पुन्हा 3rd क्वार्टरमध्ये काल जे निकाल लागलेत त्याच्यात त्यांचा निव्वळ नफा हा 55% खाली आलाय. 55% खाली आलाय. याचा अर्थ समभाग काल म्हणजे शुक्रवारी जो होता त्याच्यापेक्षा अजून कमीनीच तो समभाग उघडणार. म्हणजे आज काय ते सगळं STT वर जे त्यांनी हे ऑप्शन्स फ्युचर्सवर STTचं हे वाढवलं, त्याच्यामुळेच मार्केट कोसळलंय. पण उद्या सुद्धा त्या आस्थापनेचे समभाग खालीच येणार आहेत. म्हणजे फक्त डिव्हिडंडसाठी वगैरे समभाग किंवा समभागात गुंतवणूक करायचं हे चुकीचं आहे. कारण कोणीतरी त्या समभागात डिव्हिडंडसाठी एवढे 10,000 समभाग ठेवून घेतले असतील, पण काल त्याचा 54% नफा कमी झालाय. त्याचा अर्थ तो समभाग मस्तपैकी आपटणार. आणि पुढचा निकाल किंवा पुढचा रिझल्ट हा अजून 3 महिन्यांनी येत असतो. म्हणजे तेव्हा काही चांगलं झालं तरच, नाहीतर हे तोपर्यंत किती नुकसान आहे. तर तुम्ही म्हणाल मग आम्हाला तर ते सवय आहे ना, कारण आम्ही जिथे FD मध्ये जास्त आम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट मिळतो तिथे आम्ही धावतो. तर तुम्ही म्हणाल नाही मग कसं काय, मग समभागात गुंतवणूक करून काय फायदा? का नाही हो फायदा? तुम्ही कधीतरी शब्द ऐकलेत लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट, कंपाऊंडिंग इफेक्ट?
समभागात गुंतवणूक करायला जी व्यक्ती येते ती व्यक्ती अगोदर बँक FD मध्येच गुंतवते. बँक FD मध्ये 6.5% दर साल घेऊन खुश म्हणजे जगातला अतिशय सुखी प्राणी असतो तो. पण जेव्हा समभागात गुंतवणूक करायला येतो तो ताबडतोब त्याला आज पैसे टाकले की परत म्हणजे पैसे टाकल्या पुढच्या तासापासून त्याला 6.5% परतावा मिळायला पाहिजे असतो. काहीतरी डोक्यात विचित्र. आणि लॉंग टर्म म्हटलं की त्यांना काय वाटतं, हा ठीक आहे, झाले की 7 दिवस लॉंग टर्म. आता जमलं तर आत्ताच काही वेळेनंतर मी एका समभागाचं, कारण मला खरंच हे सगळं वेळ काढून मल्टीबॅगर स्टॉक निवडायला वेळ लागतो. मी एक मल्टीबॅगर स्टॉक काढलेला आहे. त्याने 5 वर्ष, 1 वर्षात, 5 वर्षात, 10 वर्षात, 15 वर्षात, 20 वर्षात किती टक्के परतावा दिलाय हे तुम्हाला दाखवतो. आणि तिकडे मी डिव्हिडंड काही धरलेलाच नाहीये. आता इथेही बघा ना, कुठल्याही परिस्थितीत 1 लाखावर तुम्हाला जास्तीत जास्त 3200 रुपये फक्त डिव्हिडंड म्हणजे लाभांश मिळतो. मग तुम्ही काय कमवलं? 3.2% डिव्हिडंड. मग हे ती तुम्ही 1600% लाभांश वगैरे असं लगेच त्याच्या मागे धावू नका. समभाग परत विसरू नका. इन्व्हेस्टमेंट इन इक्विटी इज अन आर्ट. इट इज नायदर अ फ्लूक नॉर अ गॅम्बल. आता मला काही जण सोनं आणि चांदी आणि हे विचारत होते. मी त्यांना नम्रतेने सांगितलं माझा त्याच्यात अभ्यास नाहीये, कमोडिटी. पण हे त्यांना सांगितलेलं जेवढ्या वेगाने ते वाढलेत त्याच्या दुप्पट वेगाने ते खाली पडू शकतात. तसंच झालं. पण मी जे मल्टीबॅगर शोधलेत ना तेवढं कधीच रिटर्न सोन्याने दिलेले नाहीये. तुम्ही बघा ना, कारण मी आता पुढच्या व्हिडिओमध्ये बघा ना, तो बहुतेक आजच असेल किंवा उद्या. मी सगळं टक्केवारी वगैरे, कारण मी कधीच घाई करायला जात नाही. आणि माझी धडपड काय, तुम्ही जे कोणी भारतीय गुंतवणूकदार आहेत ज्यांना समभाग गुंतवणुकीविषयी काहीतरी डोक्यात विचित्र भरवलं गेलंय किंवा ते अशा लोकांना विचारतात की ज्यांना स्वतःला काही माहीत नसते आणि स्वतःचे खूप नुकसानीत आलेले असतात, त्याच्यामुळे ते सांगतात नाही बाबा ते म्हणजे जुगार आहे. तसं नाहीये. योग्य प्रकारे तुम्ही योग्य ठिकाणी, योग्य समभागात, योग्य वेळी गुंतवणूक केली आणि आपण कबूल कराल म्हणजे आपल्याला खरं तर आनंद वाटला पाहिजे की मी पूर्वीचे पण माझे काही व्हिडिओ काढून बघा, काही चुका करू नका हे सुद्धा सांगतो. तरी लोकांची काय मागणी असते, तुम्ही कुठला घेता ते सांगा, तुम्ही कुठला घ्यायचा, कितीला घ्यायचा, कधी विकायचा, किती दिवसात विकायचा. काय याचा अर्थ तुम्हाला ते सट्टाच खेळायचंय. तुम्हाला दीर्घकालीन गुंतवणूक करून तुम्हाला ज्याला इंग्रजीमध्ये म्हणतात वेल्थ क्रिएशन नाही करायचंय. तुम्ही 1 रूम किचन मध्येच खुश आहात. फक्त काय करणार, पोटमाळा करणार आणि कॉलर अशी करून दाखवणार. अरे पण इथे एवढा फायदा मिळू शकतो. थोडासा विचार करा ना, थोडासा विचार करा. असो आपल्याला या विषयावर हा आजचा व्हिडिओ म्हणजे भाग 2, ज्याचा भाग 1 30 जानेवारीलाच केला होता, आवडला असेल तर कृपया गरजू लोकांना, खूप गरजू लोक आहेत, मग त्या व्यक्तींना वाटत नाही की त्यांना ह्याची गरज आहे सगळी समजून घ्यायची, कारण ते स्वतःला अगदी वॉरन बफे झुंझुनवाला समजत असतात की त्यांना जगातलं सगळं येतं पण उत्पन्न शून्य अथवा खाली आहे अथवा तोटा आहे.
तेव्हा कृपया शेअर करा, तुम्ही स्वतः कॉमेंट करा, तुमचे प्रश्न विचारा. त्याच्यानंतर तुमचे मित्रमंडळी, नातेवाईक, सगळे सगळे सोयरे ज्यांना खरोखर समभाग गुंतवणूक काय हे समजून घ्यायचं असेल तर त्यांना सबस्क्राईब करायला सांगा. तेव्हा पुन्हा असंच म्हणजे अजून एक मल्टी बॅगर स्टॉक्सवर बहुतेक थोड्या वेळाने मी बनवीनच व्हिडिओ. तेव्हा पुन्हा भेटूया. जय हो.